विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा आपण सुरू केलेला आहे त्रिकोणमिती, याचा सर्व संच 6.1 मधील प्रश्न क्रमांक 6 हा संपूर्ण आपण आज सोडवणार आहोत. याआधी आपण सर्व संच 6.1 मधील प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 पर्यंत प्रश्न सोडवलेले आहेत. अजूनपर्यंत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, फक्त तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवतो, नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा, कारण की तो व्हिडिओ देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जो सराव संच 6.1 आहे याच्यामधील प्रश्न क्रमांक 6 जो आपल्याला संपूर्ण बघायचा आहे, तो संपूर्ण आपल्याला सिद्ध करा, म्हणजे आपल्याला प्रूफ वरती आधारित आहे आणि प्रूफ मुलांना हार्ड जातात. ओके, ज्यांनी माझं पहिलं लेक्चर बघितलं असेल त्यांना 100% आजचे संपूर्ण एक्झाम्पल समजणार आहेत, पण ज्यांनी अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, फक्त तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते. ओके, काय बरं, कारण की पहिल्या लेक्चरमध्ये मी संपूर्ण फॉर्म्युले दिलेले आहेत जे तुम्हाला लागणार आहेत. तर पहिलं जाऊन ते लेक्चर तुम्हाला बघायचंय, त्यानंतरच या लेक्चरवरती तुम्हाला यायचंय. ओके, तर बघा, सिद्ध करा हा जो 6वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रूफ करायचे आहेत. ओके, प्रूफ साठी तुमचे सूत्रपाठ पाहिजे. आता सगळ्यात पहिले जर प्रूफ तुम्ही बघितलं तर काय म्हटलंय, साइन स्क्वेअर थिटा भागिले कॉस थिटा, म्हणजे साइनचा वर्ग थिटा भागिले कॉस थिटा आणि अधिक कॉस थिटा बरोबर याचं उत्तर सेक थिटा आलं पाहिजे. आता सिद्ध करायचं कसं, तर लक्षात ठेवायचं, सिद्ध करत असताना प्रत्येक वेळेस सगळ्यात आधी घ्यायची तुम्हाला डावी बाजू. कोणती बाजू? डावी बाजू. डावी बाजू म्हणजे कोणती? हे जे बरोबरचं चिन्ह आहे त्याच्या एकडची साईड तुमची डावी बाजू असते आणि त्याच्या पलीकडची साईड तुमची उजवी बाजू असते. मग डावी बाजू काय आपली बघा, साइनचा वर्ग थिटा भागिले कॉस थिटा अधिक कॉस थिटा, आणि हे उत्तर आपल्याला सोडवत जायचंय आणि सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर शेवटी सेक थिटा भेटलं पाहिजे. ओके, मग काय करूया, सोडूया. एकदम सोपं आहे, जे जे दिसतं ते करत जायचं. हा जो कॉस थिटा आहे बघा, याच्या खाली तुम्हाला किती दिसतो? 1 दिसतो. या साइन वर्ग थिटाचा जो पाया आहे तो कॉस थिटा आहे आणि याचा पाया 1 आहे. मग या दोघांचा पाया सारखा आहे का? नाही. जर दोघांचा पाया सारखा नाही तर आपण काय करतो? तिरकस गुणाकार. ओके, तर तिरकस गुणाकार करूया. साइनचा वर्ग थिटा गुणिले 1, साइनचा वर्ग थिटा अधिक कॉस गुणिले कॉस, तर हा झाला कॉस वर्ग थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा भागिले कॉस थिटा गुणिले 1, तर कॉस थिटा. ओके, ज्यावेळेस आपण तिरकस गुणाकार करतो तर या दोघांचा गुणाकार करायचं उत्तर इथं, या दोघांचा गुणाकार करायचं उत्तर इथं आणि या दोघांचा गुणाकार करायचं उत्तर इथं. ओके, तर तुम्हाला पहिली नित्य समानता माहित आहे. काय नित्य समानता आहे पहिली? साइनचा वर्ग थिटा याच्यामध्ये जर मी कॉसचा वर्ग थिटा ऍड केला तर त्याचं उत्तर मला भेटतंय 1. याचं उत्तर किती असते? 1 असते, बरोबर. मग हा जो वरती भेटतो आपल्याला ती पहिली नित्य समानता आहे, त्याच्या जागी आपण 1 टाकू शकतो. मग 1 भागिले कोण राहतो? कॉस थिटा, आणि 1 भागिले कॉस थिटा म्हणजे कॉस रेसिप्रोकल आहे. कुणाचा? 1 भागिले कॉस म्हणजे कॉस ज्याचा उलटा येतो. ओके, तर 1 भागिले कॉस थिटा कुणाचं सूत्र असतंय? सेक थिटा. तर सेक थिटाचं उत्तर असते बघा 1 भागिले कॉस, म्हणजे याच्या जागेवरती आपण सेक थिटा टाकू शकतो. ओके, ही आली तुमची उजवी बाजू. ओके, ही कोणती बाजू आली? उजवी बाजू. अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला डावी बाजू घ्यायची, उत्तर सोडवत जायचंय आणि जोपर्यंत उजवी बाजू जी आहे ती भेटते तोपर्यंत उत्तर तुम्हाला सोडवत राहायचं. ओके, अशा प्रकारे 6व्यातला पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा, प्रश्न क्रमांक 2 देखील लय सोपा आहे. काय सांगितलंय? कॉस वर्ग थिटा गुणिले कंसामध्ये 1 अधिक टॅनचा वर्ग थिटा आणि बरोबर याचं उत्तर 1 आलं पाहिजे. तर सगळ्यात पहिला आपल्याला घ्यायची डावी बाजू. ओके, कोणती बाजू घ्यायची आहे? डावी. आणि डावी बाजू काय सांगते? डावी बाजू बरोबर कॉस वर्ग थिटा, ओके, कंसामध्ये 1 अधिक टॅन वर्ग थिटा आणि याचं उत्तर किती आलं पाहिजे? 1. आता तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की कंसामध्ये 1 अधिक टॅनचा वर्ग थिटा आहे आणि जर कंसामध्ये 1 अधिक टॅनचा वर्ग थिटा आहे तर ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलं असेल त्या सर्वांना माहिती आहे की दुसरी नित्य समानता काय आहे. दुसरी नित्य समानता काय आहे? जर 1 अधिक टॅनचा वर्ग थिटा कुठे दिसला तर त्याच्या जागी आपण सेक वर्ग थिटा टाकू शकतो. ही आपली दुसरी नित्य समानता आहे. ओके, तर मग मी असं करू शकतो का, कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा दोघांमध्ये गुणाकार आणि याच्या जागेवरती काय टाकू शकतो? सेक वर्ग थिटा. काय टाकू शकतो? सेक वर्ग थिटा. त्यानंतर मला सांगा, हा जो कॉस आहे तो कोणाचा रेसिप्रोकल आहे? म्हणजे कॉसचा फॉर्म्युला काय आहे? 1 भागिले सेक. ओके, पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं. हा जो सेक आहे त्याचा फॉर्म्युला काय? 1/cos. दोघांपैकी कशाचाही फॉर्म्युला तुम्ही पुट करा. आता मी काय करतो, कॉसचा वर्ग तसाच ठेवतो, कॉस वर्ग थिटा. हा जो सेक आहे का तो असतो 1 भागिले कॉस. सेक काय असतो? 1 भागिले कॉस. जर इथं स्क्वेअर आहे तर इथं पण स्क्वेअर येईल. सेक स्क्वेअर थिटा असतो 1/cos स्क्वेअर थिटा. ओके, तर इथं कॉसला कॉस काय होईल? कॅन्सल होईल. कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल. उत्तर किती आलं? 1 आलं, बरोबर का? दुसऱ्या प्रकारे पण सोडू शकता. कसं बरं? हा जो कॉसचा वर्ग थिटा आहे त्यानंतर गुणिले साइनचा सेकचा वर्ग थिटा आहे, याला तुम्ही असं पण लिहू शकता, कॉस थिटा
गुणिले सेक थिटा आणि या दोघांचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि तुम्हाला माहित आहे या दोघांचा गुणाकार केल्यावर उत्तर 1 येतं. हे मी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं लेक्चरमध्ये. आणि 1 चा वर्ग किती असतो 1. म्हणजे अशा प्रकारे जरी प्रूफ केलं तरी उत्तर तुमचं 1च येणार आहे. ओके, तर बघा याचं उत्तर 1 आलंय, म्हणजेच तुमची जी उजवी बाजू आहे ती आलेली आहे. जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर तिथे तुमचं उत्तर संपतंय. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? डावी बाजू दिली. ओके, काय दिली डावी बाजू? वर्गमुळात 1 वजा साइन थिटा भागिले 1 अधिक साइन थिटा. ओके, मग आता या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी पुढील 2 ते 3 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काम येणार आहे. ओके, काय बरं? जर खाली ओके अपॉन मध्ये म्हणजे छेदस्थानी जर तुम्हाला कोणत्याही दोन संख्या प्लस आणि मायनस मध्ये दिसल्या, फॉर एक्झाम्पल असं दिसलं तुम्हाला 1 भागिले ए अधिक बी, कोणत्याही दोन संख्या किंवा असं भेटलं तुम्हाला 1 भागिले ए वजा बी. ओके, खाली जर तुम्हाला प्लस किंवा मायनस मध्ये कोणत्याही दोन संख्या दिसल्या तर सगळ्यात पहिलं काय करायचं? गुणाकारचं चिन्ह घेऊन टाकायचं आणि गुणाकारचं चिन्ह घेतल्यानंतर याच्या कॉन्जुगेटने म्हणजे हेच घ्यायचं, फक्त याचं चिन्ह बदलून टाकायचं, त्याने वरती आणि खाली मल्टिप्लाय करायचं. जर इथं ए प्लस बी आहे तर ए वजा बी ने वरती आणि ए वजा बी ने खाली मल्टिप्लाय करायचं. जसं की इथं ए वजा बी आहे, इथं प्लस होतं तर इथं मायनस घेतलं. आता इथं मायनस आहे तिथं काय घेऊ आपण? प्लस ए प्लस बी अपॉन ए प्लस बी. समजलं इथपर्यंत? जर खाली प्लस आणि मायनस मध्ये कोणत्या दोन गोष्टी दिसल्या तर त्या दोन गोष्टी ऍज इट इज घ्यायच्या, त्यांचं चिन्ह बदलायचं आणि वरती खाली मल्टिप्लाय करून टाकायचं. जसं की इथं आपल्याला दिसतंय की 1 वजा साइन थिटा भागिले 1 अधिक साइन थिटा, बरोबर. मग आपण काय करू शकतो? मला खाली दिसतंय की 1 अधिक साइन थिटा, 1 आणि साइन थिटा मध्ये प्लस आहे. ओके, मग मी काय करू शकतो? हा जो 1 अधिक साइन थिटा, 1 अधिक साइन थिटा, ओके, हा जो प्लस आहे त्याच्या प्लेसवरती फक्त मायनस टाकू शकतो. मी असं घेऊ शकतो 1 वजा साइन थिटा भागिले 1 वजा साइन थिटा. हे दोघं ऍज इट इज उचललेत, फक्त प्लसच्या प्लेसवरती मायनस टाकले. ओके, असं करायचंय. मग आता सोडूया म्हणजे आपल्याला शेवटचं उत्तर भेटेल. आपल्याला आणायचंय सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर मला सांगा या दोन्ही गोष्टी सेम आहेत, 1 वजा साइन थिटा 1 वजा साइन थिटा. जर मी तुम्हाला सांगितलं की मी 2चा गुणाकार 2 सोबत केला, 2चा गुणाकार 2 सोबत म्हणजे 2चा वर्ग असतो. म्हणजे कोणत्याही दोन सारखेच संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर तिचा वर्ग तयार होतो. जर मग या दोघांचा मी गुणाकार केला तर दोघेही सारखे आहेत. जर 1 वजा साइन थिटाचा गुणाकार 1 वजा साइन थिटा सोबत केला तर त्याचं उत्तर येईल बघा 1 वजा साइन थिटाचा वर्ग. समजलं इथपर्यंत? आता पुढे खाली प्रॉपर्टी कोणती लागेल बघा? ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे दोन्ही संख्या सारख्या आहेत, 1 साइन थिटा 1 साइन थिटा, फक्त इथं प्लस आहे इथं मायनस आहे. एक प्रॉपर्टी मी तुम्हाला शिकवली होती, जर ए प्लस बी असेल आणि गुणाकारामध्ये जर ए मायनस बी असेल तर याचं उत्तर असतंय ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. असं दिसलं तर हे उत्तर घ्यायचं, असं दिसलं तर हे उत्तर घ्यायचंय. मी तुम्हाला शिकवलं होतं, बरोबर का? वर्ग समीकरण या चॅप्टर मध्ये. मग आता मला सांगा ए प्लस बी ए मायनस बी, तर तो सांगतो ए वर्ग वजा बी वर्ग. ए कोण आहे तुमचा? 1 चा वर्ग 1 वजा बी कोण आहे तुमचा? साइन, साइनचा वर्ग साइनचा वर्ग थिटा, बरोबर. मग इथं काय होईल बघा? हा झाला 1 वजा साइन थिटा त्या कंसाचा वर्ग आणि खाली बघा 1 वजा साइन स्क्वेअर थिटा काय असतो? कॉस स्क्वेअर थिटा. ओके, कोणत्या नित्य समानतेनुसार? पहिल्या नित्य समानतेनुसार. पहिली नित्य समानता काय आहे? साइनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा बरोबर 1 येते. ओके, तर आपल्याला पाहिजे होता 1 वजा साइनचा वर्ग थिटा. मग मी काय केलं? हा साइनचा वर्ग थिटा इकडे प्लस आहे तर तिकडे मायनस केला आणि तिकडे तो मायनस झाला तर 1 वजा साइनचा वर्ग थिटा भेटला कॉसचा वर्ग थिटा. ओके, जो की मी इथं टाकलाय. मग आता असं होईल की या स्क्वेअरला हा रूट कॅन्सल होईल, या स्क्वेअरला हा रूट कॅन्सल होईल. म्हणजे इथं राहील फक्त 1 वजा साइन थिटा. ओके, स्क्वेअरला रूट कॅन्सल झाला, स्क्वेअरला रूट कॅन्सल आणि स्क्वेअरला रूट कॅन्सल झालं तर खाली राहिलं कॉस थिटा. समजलं इथपर्यंत? आपल्याला उत्तर आणायचं हे आपण आलो आता इथपर्यंत. मग पुढे काय करायचं? तर आता पुढे असं करायचंय की हा जो 1 वजा साइन थिटा आहे त्याच्या खाली पायामध्ये कॉस थिटा आहे, बरोबर का? तर हा जो कॉस थिटा आहे तो 1च्या पण खाली आहे आणि कॉस थिटा साइनच्या पण खाली. आता विद्यार्थी म्हणतील असं कसं काय? तर लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला शिकवलंय की 1/2 अधिक 3/2 यांची बेरीज किती? तर तुम्हाला मी हे शिकवलं, जर पाया सारखा असेल तर डायरेक्ट आपण बेरीज करू शकतो. मग आपण दोघांचा पाया सारखा आहे, याचा पण पाया 2 आणि याचा पण पाया 2, तर एक पाया घेऊन टाकू 2 आणि वरती 1 अधिक 3 4 करू शकतो. म्हणजे असं करू शकतो 1 अधिक 3. ओके, आणि आपण असं पण करू शकतो, जर दोघांचा पाया सारखा दिसतो तर 1च्या खाली 2 अधिक 3च्या खाली 2 असं पण आपण लिहू शकतो. समजलं इथपर्यंत? मग 1 वजा साइन थिटा आहे खाली कॉस थिटा आहे, तर हा जो कॉस थिटा आहे तो 1च्या पण खाली आहे आणि हा जो कॉस थिटा आहे तो साइनच्या पण खाली आहे. मग आपण त्याला स्प्लिट करूया. ओके, कसं स्प्लिट करायचंय? बरोबर,
हा जो कॉस थिटा आहे तो 1च्या पण खाली आहे, 1 भागिले कॉस थिटा वजा साइन थिटा भागिले कॉस थिटा. 1च्या पण खाली कॉस आणि साइनच्या पण खाली कॉस. मग मला सांगा 1 भागिले कॉस थिटा काय असते? तर 1 भागिले कॉस थिटा असते सेक थिटा वजा साइन भागिले कॉस काय असते? टॅन थिटा. 1 भागिले कॉस असते सेक थिटा, साइन भागिले कॉस असते टॅन थिटा. आणि आपल्याला हेच उत्तर प्रूव्ह करायचं होतं, म्हणजे आपली उजवी बाजू भेटलेली आहे. ओके, उजवी बाजू भेटलेली आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 4 कडे बघा. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा बरोबर टॅन थिटा आणि सेक थिटा हे आपल्याला उत्तर पाहिजे. तर सगळ्यात पहिलं काय करायचं? आपल्याला डावी बाजू लिहून घ्यायची. ओके, डावी बाजू किती आहे आपली? डावी बाजू बरोबर डावी बाजू आहे आपली सेक थिटा मायनस कॉस थिटा कंसामध्ये कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ओके, आता मला सांगा याचं उत्तर आणायचंय टॅन आणि सेक थिटा. ओके, एक ट्रिक तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट प्रूफ करण्यासाठी दिली ज्याच्यामध्ये साइन आणि कॉस नाहीये, बरोबर का, तर लक्षात ठेवायचं जर प्रूफ तुम्हाला दिलाय, प्रूफ मध्ये साइन आणि प्रूफ करताना साइन आणि कॉस येतं नाही, कॉस आहे पण साइन आहे का नाही. मग सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं जे तुम्हाला दिलेले असतील ओके त्यांना सगळ्यात पहिले साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा प्रयत्न करायचा. का बरं साइन आणि कॉस मध्ये? कारण की साइन आणि कॉस असे दोघे ज्यांचं रिलेशन सगळ्यांसोबत आहे, टॅन सोबत आहे, कॉट सोबत आहे, सेक सोबत आहे, कोसेक सोबत आहे. समजलं इथपर्यंत? तर मग आता मी काय करतो, इथे ऑलरेडी कॉस दिला तर त्याला तसंच ठेवतो. हा जो सेक आहे का, सेक असतो 1/cos. ओके, याला 1/cos थिटा लिहितो वजा हे काय कॉस थिटा. त्यानंतर हा जो कॉट आहे का तो असतो कॉस थिटा भागिले साइन थिटा. त्यानंतर हा जो टॅन आहे का, टॅन असतो साइन थिटा भागिले कॉस थिटा. ओके, आता मुलं म्हणतील हे फॉर्म्युले तुम्ही घेऊ करून राहिले. ओके, तर मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये हे फॉर्म्युले मी डिस्कस केलेले आहेत. जर अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नाही तर तो व्हिडिओ पहिला जाऊन बघा, कारण की तो व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला हे काही समजणार नाही. समजलं इथपर्यंत? तर सेकला 1/cos लिहिला, कॉस ऍज इट इज ठेवला, कॉटला कॉस अपॉन साइन लिहिला, टॅनला साइन अपॉन कॉस लिहिला. म्हणजे या ठिकाणी सगळे जे फॅक्टर्स आहेत ते कॉस साइन मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ओके, तर दुसरं कोणी दिसतंय का नाही? ओके, मग आता आपण सोडू शकतो. तर काय करू? सगळ्यात पहिलं हा जो आहे का याचा पाया 1 आहे, मग या दोघांचा पाया सारखा आहे का? नाही. करा तिरकस गुणाकार. ओके, 1 वजा कॉस गुणिले कॉस तर कॉस थिटा भागिले कॉस थिटा गुणिले 1 कॉस थिटा. ओके, तर इथं बघा 1 आलंय वजा कॉस गुणिले कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे होतं. ओके, कॉस थिटा गुणिले कॉस थिटा. ओके, त्यानंतर इथं बघा या दोघांचा पाया सारखा आहे का? नाही. जर दोघांचा पाया सारखा नाही तर तिरकस गुणाकार. कॉस गुणिले कॉसचा वर्ग थिटा अधिक साइन गुणिले साइनचा वर्ग थिटा भागिले साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन थिटा इंटू काय रे बघ कॉस थिटा. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. आता काय करायचंय? आता मी तुम्हाला शिकवलं की 1 वजा कॉस स्क्वेअर थिटा असतो साइन स्क्वेअर थिटा. ओके, लक्षात ठेवायचंय जी पहिली नित्य समानता आहे साइनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा. ओके, याचं उत्तर असते 1. जर मी साइन पलीकडे पाठवलं तर कॉस स्क्वेअर थिटा राहतो. ओके, तो काय होईल 1 वजा साइन स्क्वेअर थिटा. जर साइन प्लस पलीकडे पाठवलं तर मायनस, किंवा मी साइन तसाच ठेवला आणि हा कॉस जर पलीकडे पाठवला तर कॉस प्लसचा मायनस होईल, म्हणजे 1 - कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 - साइन स्क्वेअर थिटा असेल तर कॉस स्क्वेअर टाका, 1 - कॉस स्क्वेअर असेल तर साइन स्क्वेअर टाका. समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युला आपले तयार ठेवा. तर 1 - कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा आणि हा पाऊंडला किती आहे कॉस थिटा. ओके, त्यानंतर या दोघांमध्ये गुणाकार आहे, याचा काही दिसत नाही म्हटल्यानंतर गुणाकार कॉस स्क्वेअर थिटा अधिक साइन स्क्वेअर थिटा. याचं उत्तर 1 असते. पहिली नित्य समानता साइनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा 1 आणि भागिले किती आहे तुमचा साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, तर इथं तुम्ही लिहू शकता सिन्स मध्ये काय बरं, साइनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा याला आपण 1 लिहिलं. ओके, आणि त्यानंतर काय 1 - कॉस स्क्वेअर थिटाला इथं लिहू शकता 1 - कॉस स्क्वेअर थिटाला आपण साइन स्क्वेअर थिटा असं लिहिलेलं आहे. ओके, मग इथं असं होईल की साइनला साइन कट होईल. समजलं इथपर्यंत? साइनला साइन कट होईल आणि जर साइनला साइन कट झाला तर मग काय होईल बघा. ओके, इथं आता ब्लर झालंय नेमकं, एकच मिनिटासाठी. हा, तर साइनला जर साइन कट झाला तर इथं राहिला साइन थिटा अपॉन किती कॉस थिटा गुणिले इथं राहिला 1 भागिले कॉस थिटा. ओके, मग मला सांगा जर एक साइनला एक साइन कट झालं तर साइन अपॉन कॉस, इथं 1 भागिले कॉस. साइन अपॉन कॉस काय असतो? आपण बघितलं की साइन अपॉन कॉस असतो टॅन थिटा. ओके, टॅन थिटा आणि गुणिले 1 भागिले कॉस काय असतो? 1 भागिले कॉस असतो सेक थिटा. बरोबर का? आणि लक्षात ठेवा इथं हे जे ब्लर झालंय का या ठिकाणी होतं टॅन थिटा. ओके, इंटू
सेक थिटा. ओके, मग आलंय का उत्तर आपलं टॅन थिटा इंटू सेक थिटा तर आलेलं आहे. ओके, तुम्ही बुकमध्ये बघू शकता टॅन थिटा इंटू सेक थिटा असं उत्तर आलं. यालाच आपण म्हणू शकतो आपली उजवी बाजू. ओके, कोणती बाजू म्हणू शकतो? उजवी बाजू. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5. ओके, बघा प्रश्न क्रमांक 5 काय आहे? कॉट थिटा अधिक टॅन थिटा याचं उत्तर कोसेक थिटा इंटू सेक थिटा आलं पाहिजे. तर बघा डावी बाजू काय आहे? डावी बाजू कॉट थिटा अधिक टॅन थिटा आणि याचं उत्तर हे आलं पाहिजे. आता मला सांगा, ही जी डावी बाजू तुम्हाला दिसते ही मागच्या प्रश्नामध्ये या दोन ब्रॅकेट मधला हा पार्ट दिलाय फक्त कॉट थिटा टॅन थिटा. बघा वाटलंच तर. ओके, म्हणजे मागच्या सारखंच प्रूफ. इथं काय केलं आपण कॉटला कॉस अपॉन साइन लिहिलं, टॅनला साइन अपॉन कॉस लिहिलं. इथं पण तेच करायचंय. का बरं? कारण की कॉट आणि टॅन दिलाय, आपल्याला कोसेक आणि सेक काढायचंय. मग सर्वप्रथम जे तुम्हाला दिलेत त्यांना काय करायचं? साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. तर कॉटला काय लिहू शकतो मी? कॉस थिटा भागिले साइन थिटा. करेक्ट इथपर्यंत. प्लस टॅनला काय लिहू शकतो? टॅन असतो साइन थिटा भागिले कॉस थिटा. ओके, मग मला सांगा या दोघांचा पाया सारखा आहे का? नाही. इथं साइन आहे, इथं कॉस आहे. पाया सारखा नाहीये. पाया सारखा नाही तर उत्तर आलं पाहिजे तिरकस गुणाकार करू. ओके, तर बघा तिरकस गुणाकार करूया. कॉस इंटू कॉस, कॉसचा वर्ग थिटा अधिक साइन इंटू साइन, साइनचा वर्ग थिटा भागिले साइन इंटू कॉस तर साइन थिटा. ओके, इंटू कॉस थिटा. मग मला सांगा, आता आपण बघितलं हे जे वरती दिसतंय साइनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा किंवा कॉसचा वर्ग थिटा अधिक साइनचा वर्ग थिटा याचं उत्तर एक असतंय. 1 भागिले साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, जिथं आपण आयडेंटिटी यूज केली ते सांगायचंय साइनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा. साइनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा किती असतो? 1 असतो. ओके, तर मग याला आपण असं पण लिहू शकतो. ओके, हा जो साइन थिटा 1च्या पण खाली साइन थिटा आहे गुणिले 1च्या खाली साइन आहे, 1च्या खाली कॉस आहे. ओके, तर मग मला सांगा 1 भागिले साइन थिटा काय असतो? तर 1 भागिले साइन थिटा, साइन कोणाचा रेसिप्रोकल आहे? कोसेकचा. 1 भागिले साइन कोसेक असतो इंटू 1 भागिले कॉस. आता शिकलो आपण सेक थिटा. बरोबर. मग ही झाली तुमची उजवी बाजू. वाटलंच तर बघून घ्या वरती. ही कोणती बाजू झाली? तुमची उजवी. आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं? प्रूफ करायचं होतं. अशा प्रकारे 5वा प्रश्न देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6. ओके, बघा प्रश्न क्रमांक 6 काय आहे? प्रश्न क्रमांक 6 सांगतो डावी बाजू दिली. ओके, कोणती बाजू दिली? डावी. काय आहे डावी बाजू? 1 भागिले सेक थिटा मायनस टॅन थिटा. 1 भागिले सेक थिटा मायनस टॅन थिटा याचं उत्तर हे आलं पाहिजे. सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके, मग कसं आणायचं? तर एवढ्यात मी तुम्हाला शिकवलं. पुढे शिकवलं ते पण सांगतो. हे जे दिसतंय तुम्हाला मागे, ओके, कोणतं? हे नंबर 3चं एक्झाम्पल. या नंबर 3 मध्ये शिकवलं. खाली जर प्लस मायनस मध्ये कुणी आलं तर त्याच्या कॉन्जुगेटने वरती खाली मल्टिप्लाय करायचं. कॉन्जुगेट म्हणजे काय? त्याच संख्या घ्यायच्या, फक्त चिन्ह बदलायचं. ओके, मग आता मला सांगा, इथं जर खाली सेक थिटा मायनस टॅन थिटा दिसतोय तर मी काय करतो? गुणतो. सेक थिटा आणि टॅन थिटाच घेतो. सेक थिटा घेतो आणि टॅन थिटाच घेतो. फक्त इथं जर मायनस आहे तर इथं प्लस घेतो आणि जो वरती घेतला तोच खाली. सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके, मग आता काय करूया? गुणाकार. गुणाकार नेहमी समोरासमोर होतो. 1 गुणिले सेक थिटा प्लस टॅन थिटा तर हा झाला सेक थिटा प्लस टॅन थिटा. त्यानंतर भागिले. ओके, ज्या वेळेस ही प्रॉपर्टी तुम्ही यूज करता खाली नेहमी ए वजा बी, ए अधिक बी किंवा ए अधिक बी, ए वजा बी भेटेल. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर भेटेल. ए मायनस बी इंटू ए प्लस बी हा काय असतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो. ओके, तर करा यूज इथं. ए स्क्वेअर, ए कोण आहे? सेक स्क्वेअर थिटा मायनस बी कोण आहे? टॅन, त्याचा स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर मला सांगा हा सेक थिटा प्लस टॅन थिटा तसाच राहिला भागिले याचं उत्तर काय आहे? तर दुसरी आयडेंटिटी काय असते सांगा बरं? दुसरी आयडेंटिटी असते 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे दुसरी नित्य समानता ही आहे. जर ही दुसरी नित्य समानता आहे तर मग आपण हा जर टॅन पलीकडे पाठवला तर इकडे किती राहतो? 1. म्हणजे तिथं राहिला सेकचा वर्ग थिटा. ओके, प्लस तिकडे गेला तर मायनस होईल. मायनस टॅनचा वर्ग थिटा. ज्यांनी पहिले लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये मी एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. म्हणजे याच्या जागेवरती तुम्ही 1 टाकू शकता. ओके, टाका. या दोघांच्या जागेवरती 1. तर मला सांगा प्रत्येकाच्या खाली 1 प्रेझेंट असतो. म्हणजे वरती राहिला फक्त सेक थिटा अधिक टॅन थिटा. आणि आपल्याला काय करायचं होतं? हेच प्रूफ करायचं होतं. ही झाली तुमची
उजवी बाजू. ओके, कोणती बाजू झाली? उजवी. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 6 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7. आता बघा प्रश्न क्रमांक 7 काय आहे. प्रश्न क्रमांक 7 आता थोडासा हार्ड आहे. हार्ड म्हणजे हार्ड असं काहीच नाही, पण तुम्हाला थोडासा हार्ड वाटू शकतो का, कारण की इथं जरा हटके आहे. ओके, हटके काय, मागीलच प्रॉपर्टी यूज करायचे, फक्त थोडंसं हार्ड एक्झाम्पल विचारलं. तर काय करूया, सगळ्यात पहिला आपण डावी बाजू राईट करू. डावी बाजू. तर डावी बाजू किती आहे बघा, ही झाली साइन चा चौथा घात थिटा, म्हणजे साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा. आणि याचं उत्तर आलं पाहिजे 1 वजा 2 कॉस स्क्वेअर थिटा. मग एकदम सोपा आहे ना. ओके, मला सांगा, हा जो साइनचा चौथा पॉवर आहे याला मी असं लिहू शकतो, साइनचा दुसरा पॉवर आणि याचा पण दुसरा पॉवर, वजा हा जो कॉसचा चौथा पॉवर आहे ना याला मी असं लिहू शकतो, कॉसचा दुसरा पॉवर, याचा पण दुसरा पॉवर. म्हणजेच काय, बेदुने परत 4 होईल, बेदुने 4 होईल. समजली इथपर्यंत? ही प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे, या दोघांचा गुणाकार होतो 4 येतात. म्हणजे याला मी असं लिहू शकतो, याला असं लिहू शकतो. आता तुम्ही शिकले एचा वर्ग वजा बीचा वर्ग काय असतो, एचा वर्ग वजा बीचा वर्ग असतो ए वजा बी गुणिले ए अधिक बी. समजली इथपर्यंत? जर असा असेल तर असं घ्यायचं ना, असं असेल तर असं. मग आपण याला ए मानू, या एचा वर्ग वजा याला बी मानू, टोटल याला त्या बीचा वर्ग. मग जर दोन ब्रॅकेट घेतले आपण तर ए वजा बी घ्यायचा गुणिले ए अधिक बी घ्यायचा. तर ए कोण आहे तुमचा, ए आहे तुमचा साइन स्क्वेअर थिटा, वजा ए कोण आहे तुमचा साइन स्क्वेअर थिटा. एकदा मायनस घेतलं, एकदा प्लस. आता टाका बी ची किंमत. बी किती आहे तुमचा कॉस स्क्वेअर थिटा. बी किती आहे तुमचा कॉस स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सॉरी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर ए वजा बी ए अधिक बी. तर ए वजा बी, ए वजा बी आणि ए अधिक बी. समजले पर्यंत? तर तुम्हाला माहित आहे बघा, साइनचा वर्ग थिटा वजा कॉसचा वर्ग थिटा, याचं उत्तर किती असतंय, 1 असतंय. हे आपण शिकलो. ओके, साइन वर्ग थिटा. तर त्या 1चा विषय संपला. तर हे उत्तर आला बघा, 1चा गुणाकार याच्या सोबत केला तर साइनचा वर्ग थिटा वजा कॉसचा वर्ग थिटा. बरोबर इथपर्यंत? तर आपल्याला उत्तरामध्ये कॉस पाहिजे, साइनची गरज आहे का? नाही. मग साइनला आपण हे टाकू शकतो ना, याच्या जागेवरती काय टाकू शकतो? ओके, परत एकदा बघा, हा जो साइन आहे त्याला मी टाकू शकतो 1 वजा कॉसचा वर्ग थिटा. ओके, कशानुसार? पहिले आयडेंटिटी, साइनचा वर्ग थिटा अधिक कॉसचा वर्ग थिटा बरोबर 1 असतो. जर साइनचा वर्ग थिटा मला पाहिजे तर हा 1 तासच प्लस तिकडे गेला तर मायनस, म्हणजे साइनचा वर्ग थिटा असतो कॉसचा वर्ग थिटा. समजले इथपर्यंत? तर बघा, साइनचा वर्ग थिटा 1 वजा कॉसचा वर्ग थिटा आणि पुढे किती आहे, वजा कॉस वर्ग थिटा. ओके, इथपर्यंत काही अडचण काहीच नाही. आता पुढे. ओके, एक सेकंड. तर आता असं होईल की हा 1 तासाच राहील, हा पण कॉसचा वर्ग, हा पण कॉसचा वर्ग, दोघांचे चिन्ह सारखे. जर दोघांचे चिन्ह सारखे तर दोघांची बेरीज होईल. हा 1 आणि हा 1 2 होईल आणि 2 कॉसचा वर्ग थिटा होऊन जाईल. तर हा मोठा म्हटल्यानंतर मायनस येऊन जाईल. समजले पर्यंत? मोठा कोणीच नाही, दोघांपैकी कशाच चिन्ह द्या, पण आपल्याला जे प्रूफ करायचं ते भेटलेलं आहे. ओके, तर याला मी म्हणू शकतो उजवी, काय म्हणू शकतो, उजवी बाजू. अशा प्रकारे हा प्रश्न देखील येथे संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. ओके, आता प्रश्न क्रमांक 8 ला मी काय करतो, जरासं वेगळ्या प्रकारे प्रूव्ह करतो. का, आपण आतापर्यंत डावी बाजू बरोबर उजवी बाजू गेलो, आता मी उजव्या बाजूकडून जातो डाव्या बाजूकडे. का बरं? कारण की सोडवायला सोपं आहे म्हणून. उजवी बाजू घेऊ आपण, उजवी बाजू. ओके, तर उजवी बाजू काय आहे बघा, कॉस थिटा भागिले 1 वजा साइन थिटा. ओके, माझ्या आधी काही विद्यार्थ्यांना समजलं पण असेल की इथं काय करायचंय. ओके, तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय नेमकं या ठिकाणी काय करायचंय. तर काय करायचंय, हा जो 1 वजा साइन थिटा खाली मी शिकवलं तुम्हाला की मायनस प्लस मध्ये जर खाली कुणी असेल तर त्याचं ऑपोजिट साइन घ्यायचं, वरती आणि खाली मल्टिप्लाय करायचं. इथं मायनस आहे तर इथं प्लस घ्यायचं, 1 तासाच आणि साइन थिटा पण तासाच. ओके, इथं पण याला जरा जवळ येऊ आपण, 1 वजा साइन थिटा प्लस घेऊ, मायनस आहे तर प्लस आणि आज खाली 1 अधिक साइन थिटा. तर हा बघा, कॉसचा गुणाकार त्यासोबत केला तर कॉस थिटा गुणिले 1 अधिक साइन थिटा होऊन जाईल. कॉस थिटाचा गुणाकार याच्यासोबत केला तर कॉस गुणिले 1 अधिक साइन थिटा होऊन जाईल, भागिले ए मायनस बी ए प्लस बी. तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग, बी कोण आहे साइन, साइनचा वर्ग थिटा. ओके, तर हा झाला बघा कॉस थिटा. ओके, गुणिले 1 अधिक साइन थिटा आणि भागिले 1 वजा साइन वर्ग थिटा काय असतो, कॉस वर्ग थिटा. तर इथं असं होईल की कॉसला कॉस होईल कट
कॉसला कॉस काय होईल, कट होईल, बरोबर. मग वरती राहिला 1 अधिक साइन थिटा, 1 अधिक काय राहिला साइन थिटा, आणि भागिले किती राहिला कॉस थिटा. का, कारण की इथं 2 कॉस होते, वरती 1 होता, खाली 1 कट झाला, तो खाली 1च राहिला, बरोबर. याला आपण असं पण राईट करू शकतो, 1च्या भागिलेला कॉस आहे, 1च्या भागिले कॉस प्लस साईनच्या पण भागिलेला किती आहे, साईनच्या पण भागिलेला कॉस. ओके, तर 1 भागिले कॉस आतापर्यंत समजलं असेल तुम्हाला, 1 भागिले कॉस सेक असतो, सेक थिटा, अधिक साईन भागिले कॉस काय असतो, टॅन थिटा असतो. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, आपण उजवी घेतली डावीकडे गेलो. याला आपण लिहू शकतो डावी बाजू, डावी बाजू. इथं तुम्ही असं पण लिहू शकता सिद्ध झाले, काय लिहू शकता, सिद्ध झाले. ओके, आता हे सिद्ध झालेलं आहे, आणि अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 8 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9, तर प्रश्न क्रमांक 9 काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 9 मध्ये म्हटलंय, जर टॅन थिटा अधिक 1 भागिले टॅन थिटा बरोबर 2, जर असं असेल तर आपल्याला दाखवायचंय टॅनचा वर्ग थिटा अधिक 1 भागिले टॅनचा वर्ग थिटा बरोबर 2. एकदम सोपं आहे. काय करायचं, सगळ्यात पहिलं जे दिलं ते घ्यायचं, टॅन थिटा अधिक 1 भागिले टॅन थिटा आणि बरोबर किती 2. आणि आपल्याला टॅनच्या म्हणजे पाहिजे हेच, फक्त इथं टॅनचा वर्ग पाहिजे तर टॅनचा वर्ग. मग आपण काय करू, दोन्ही बाजूचा वर्ग करू, दोन्ही बाजूंचा वर्ग करून, दोन्ही बाजूंचा वर्ग करून, चला करूया. इचा वर्ग करू, टॅन थिटा अधिक 1 भागिले टॅन थिटा याचा वर्ग. मुलं काय करतात, दोन्ही बाजूंचा वर्ग म्हणजे याचा वर्ग करतात, याचा वर्ग आणि याचा वर्ग. तर 2चा वर्ग केला तर 4 येईल, तिथं 2च पाहिजे. समजलं का, तर अख्ख्या ब्रॅकेटचा वर्ग करायचा, बरोबर, या 2चा वर्ग. ओके, तर बघा आता इथं एक एक्सपान्शन फॉर्म्युला लागेल, कोणता, ए अधिक बी कंसाचा वर्ग. तो काय असतो, एचा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. ओके, तर मग हा तुमचा ए झाला अधिक हा तुमचा बी झाला, तर एचा वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले ए किती आहे टॅन थिटा, आणि गुणिले बी किती आहे 1 भागिले टॅन थिटा. ओके, तर बघून घ्या, एचा वर्ग घेतला अधिक एचा वर्ग घेतला अधिक 2ab आणि अधिक बी चा वर्ग, बी मध्ये याचा वर्ग केला तर 1 चा वर्ग 1 भागिले टॅनचा वर्ग, टॅन वर्ग थिटा बरोबर 2चा वर्ग किती 4. तर इथं टॅनला टॅन काय आला, कट झाला. समजलं इथपर्यंत. तर इथं राहिला टॅनचा वर्ग थिटा अधिक बे 1 बे अधिक 1 भागिले टॅनचा वर्ग थिटा आणि बरोबर किती राहिला 4. ओके, इथपर्यंत काय अडचण, ओके इथपर्यंत काय अडचण नसेल. आता काय करूया की हा जो टॅनचा वर्ग थिटा आहे तो तसाच ठेवू, हा अधिक 2 पलीकडे पाठवू, म्हणजे इथं काय राहील अधिक 1 भागिले टॅनचा वर्ग थिटा बरोबर 4 तासाचा प्लस 2 पलीकडे गेलं तर -2 झाला. ओके, मग फायनल आन्सर काय राईट करू शकतो आपण, टॅनचा वर्ग थिटा अधिक टॅनचा वर्ग थिटा अधिक 1 भागिले टॅनचा वर्ग थिटा आणि बरोबर 4तून 2 गेले 2, 4तून 2 गेले तर 2. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, वाटलंच नाही ना तुम्ही बघून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. तुम्ही लिहू शकता इथे सिद्ध झाले, सिद्ध झालेलं आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 10 कडे बघा. प्रश्न क्रमांक 10 काय आहे, टॅन ए भागिले 1 अधिक टॅनचा वर्ग ए त्याचा वर्ग अधिक कॉट ए भागिले 1 अधिक कॉटचा वर्ग ए बरोबर त्याचा वर्ग आणि बरोबरच्या पलीकडे साइन ए गुणिले कॉस ए आपल्याला प्रूफ करायचं. आता मुलं म्हणता लिहिलंय हार्ड आहे, आम्हाला तर अजिबात येणार नाही. शेवटपर्यंत प्रूफ पाहिजे, 100% तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय करायचे, सूत्र पाठ करायचे तुम्ही. ओके, जे मी सांगतो त्या स्टेप फॉलो करायचे. सगळ्यात पहिले डावी बाजू घेऊ आपण. कोणती बाजू, डावी बाजू. ओके, याचं उत्तर थोडंसं मोठं आहे पण इतकं पण काही हार्ड नाहीये. टॅन ए भागिले हे काय बघा 1 अधिक टॅनचा वर्ग ए आणि याचा काय वर्ग अधिक हे काय बघा कॉट ए भागिले 1 अधिक कॉटचा वर्ग ए आणि त्याचं पण काय वर्ग. ओके, मग तुम्हाला दुसरी आणि तिसरी नित्य समानता माहित आहे. दुसरी काय बघा 1 अधिक टॅनचा वर्ग थिटा बरोबर सेकचा वर्ग थिटा आणि तिसरी बघा 1 अधिक कॉटचा वर्ग थिटा बरोबर कोसेकचा वर्ग थिटा. ओके, म्हणजे 1 अधिक टॅनच्या प्लेसवरती तुम्ही सेकचा वर्ग थिटा टाकू शकता. तर टाका, हा टॅन ए तसंच ठेवा भागिले याच्यात टाका तुम्ही सेकचा वर्ग थिटा. ओके, थिटाच्या प्लेसवरती आता येईल फक्त, समजलं, त्याचा पण वर्ग अधिक कॉट ए तसंच ठेवा
कॉट ए आणि भागिले 1 अधिक कॉटचा वर्ग थिटाला काय टाकू शकता, कोसेकचा वर्ग थिटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा किती आणि त्याचा पण काय वर्ग. ओके, मग आता काय करू शकतो तुम्ही, मी याला असं लिहितो, हा टॅन ए जरा बाजूला घेतो, टॅन ए कुठे घेतो बाजूला, गुणिले इथे 1 आहे आणि 1च्या भागिले बघा सेकचा वर्ग होता पण बेदुने आता 4 होईल. ओके, अधिक कॉट ए बाजूला घेतो, गुणिले इथं पण 1 राहील आणि 1 भागिले बेदुने 4, तर कोसेकचा चौथा घात येईल. समजलं इथपर्यंत? आपल्याला उत्तर हे आणायचंय. समजलं इथपर्यंत? मग मी तुम्हाला काय सांगितलं, जर उत्तर ते आणायचं तर जे दिलं ते सगळं पहिलं टॅन आणि जे तुम्हाला दिलं ते साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करून घ्या. तर मग आपण काय करू, हा जो टॅन आहे का त्याला मी असं लिहितो, साइन ए भागिले कॉस ए, साइन ए भागिले कॉस ए. बरोबर का? आता ही स्टेप थोडीशी हार्ड आहे. टॅनला मी साइन भागिले कॉस लिहिलं, गुणिले हा 1 भागिले सेक आहे, 1 भागिले सेक कोण असतो, कॉस, तर त्याला मी कॉस लिहितो पण त्याचा पॉवर किती येईल 4, अधिक हा कॉट ए आहे, कॉटला मी कसं लिहू शकतो, कॉस ए भागिले साइन ए, अधिक हा 1 भागिले कोसेक, 1 भागिले कोसेक कोण असतो, साइन मध्ये गुणाकार आहे. ओके, तर 1 भागिले कोसेक कोण असतो, साइन, तर साइनचा कितवा घात, साइनचा चौथा घात. तर इथं असं होईल का, इथं एक कॉस आहे, इथं एक कॉस आहे, तो कट होईल, इथं एक साइन आहे, इथं एक साइन आहे, तो कट होईल. मग काय राहील, तर इथं इक्वल साइन ए इंटू इथं 1 कॉस होता, इथं 4 कॉस होते, 4 मधून 1 गेलं तर इथं 3 राहतील, कॉस क्यूब ए, अधिक इथं बघा 1 कॉस, अधिक इथं 1 साइन कट झाला तर इथं 3 साइन राहतील, साइनचा घन. ओके, मग आपण काय करू शकतो, यांच्यामधून कोण कॉमन येईल, तर या दोघांमध्ये प्लसच्या अलीकडे प्लसच्या पलीकडे मला साइन ए आणि कॉस ए कॉमन दिसत आहे, तो मी बाहेर काढला. बरोबर का? आता तो बाहेर काढला तर इथून साइन, प्लसच्या अलीकडून साइन बाहेर काढला तर इथं काही साइन राहणार नाही आणि कॉस मधून 1 कॉस बाहेर काढला तर इथं 3 कॉस होते, तर 2 कॉस राहतील. बरोबर, अधिक इथून कॉस बाहेर काढला तर इकडे कॉस नाही राहणार, पण 3 साइन होते, तिथून 1 बाहेर काढला तर 1 साइन राहील, सॉरी 2 साइन राहतील. ओके, याचं मल्टिप्लाय याच्यासोबत केलं तर हे येतंय बघा, साइन ए इंटू 1 साइन ए, कॉस ए इंटू कॉस स्क्वेअर कॉस क्यूब, साइन ए इंटू साइन क्यूब, साइन ए इंटू साइन स्क्वेअर साइन क्यूब आणि कॉस ए इंटू 1 कॉस ए. ओके, तर मला सांगा हे उत्तर साइन ए इंटू कॉस ए याचं उत्तर किती असतं, 1 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा 1, आणि यालाच तुम्ही असं लिहू शकता साइन ए इंटू कॉस. ओके, तर याला तुम्ही उजवी बाजू म्हणू शकता आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. बस सिंपल आहे. शाळेत पहिलं जे दिलंय ते सूत्र असतील तर टाकून घ्यायचे, साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे, उत्तर फाइंड करायचंय. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 10 संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वेळूया प्रश्न क्रमांक 11 कडे. प्रश्न क्रमांक 11. तर प्रश्न क्रमांक 11 बघा काय म्हणतात. डावी बाजू दिली, डावी बाजू, तर काय आहे डावी बाजू, सेकचा चौथा घात ए गुणिले 1 वजा साइन चौथा घात ए वजा 2 टॅनचा वर्ग ए. याचं उत्तर आलं पाहिजे 1. याचं उत्तर किती आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे. आता याला थोडंसं डिटेलमध्ये सोडावं लागेल आपल्याला. कसं बघा, हा जो सेक आहे तो कोणाचा रेसिप्रोकल आहे, म्हणजे सेकचा फॉर्म्युला काय, सेक 1 भागिले कॉस असतो. ओके, परत एकदा सांगतो, सेक 1 भागिले कॉस असतो आणि कॉस 1 भागिले सेक असतो. ओके, हे फॉर्म्युले लय महत्वाचे आहेत, लय म्हणजे लय महत्वाचे. ओके, तर सगळ्यात पहिला आपण यांना साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊ. तर सेकला मी लिहू शकतो 1 भागिले कॉस, पण त्या कॉसचा कितवा घात, चौथा, कारण की इथं चौथा आहे तर खाली चौथा. आता मला सांगा, हे जे ब्रॅकेट आहे तिथं मी 1 ला लिहू शकतो का, 1 चा वर्ग, 1 चा किती पॉवर घ्या, 1 चं उत्तर 1च असतंय, तर 1 ला 1 चा वर्ग लिहिला, वजा साइनचा चौथा घात आहे, साइनचा चौथा घात आहे तर साइनला मी कसं लिहू शकतो, साइनचा वर्ग ए आणि त्याचा पण वर्ग, म्हणजे परत बेदुने 4 येईल. ओके, आणि वजा हे 2 आणि टॅन मध्ये गुणाकार. ओके, आणि टॅनला काय लिहू शकता, टॅन असतो साइन ए भागिले कॉस ए. बरोबर, पण इथं मला सांगा दुसरा घात आहे तर इथं पण दुसरा आणि इथं पण दुसरा. काय अडचण येतपर्यंत परत एकदा रिपीट करतो. सेकला 1 भागिले कॉस लिहिला, इथं चौथा घात, इथं चौथा, इथं दुसरा असता तर दुसरा दिला असता, चौथा आहे तर चौथा दिला. ह्या 1 ला 1 चा वर्ग लिहिला, वजा साइनचा चौथा घात आहे त्याला साइनचा वर्ग ए लिहिला आणि त्याचा दुसरा घात लिहिला, बेदुने 4 येईल, वजा 2 आणि टॅन मध्ये गुणाकार, टॅनला लिहिला साइन भागिले कॉस. ओके, वरती 2 खाली 2. आता काय करूया, तर हा झाला बघा 1 भागिले कॉसचा चौथा घात आहे. ओके, तर इथं प्रॉपर्टी लावा, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग काय असतो, तो असतो ए वजा बी. बी किती आहे, साइनचा वर्ग ए वजा बी
गुणिले ए अधिक बी किती आहे साईनचा वर्ग ए मायनस बी ए प्लस बी. ओके झालं इथपर्यंत. ओके ए चा वर्ग वजा बी चा वर्ग तर ए वजा बी ए अधिक बी आणि गुणिले वजा 2 गुणिले किती आहे याला असली तर 2 गुणिले साईन वर्ग ए आणि भागिले कॉसचा वर्ग ए. बरं इथपर्यंत काही अडचण नाही. आता हा झाला 1 भागिले कॉसचा चौथा घात ए दोघांमध्ये गुणाकार बरोबर का दोन्ही ब्रॅकेटमध्ये गुणाकार. तर हा जो 1 वजा साइन स्क्वेअर आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे समजा. ओके तर तो असतो कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर आहे. ओके आणि कंसामध्ये किती आहे 1 अधिक साईनचा वर्ग ए. आता याला वेळा एक्सप्लेन केलं मी पहिल्या आयडेंटिटीनुसार 1 वजा साईनचा वर्ग ए कॉसचा वर्ग ए असतो. ओके हे झालं याचा विषय संपला. वजा 2 साईनचा वर्ग ए भागिले कॉसचा वर्ग ए. ओके पुढं मग काय होईल तर इथं 2 आहेत आणि इथं 4 आहेत तर 2 कट होतील आणि 4 इथं 2 राहतील. तर इथं मी असं लिहू शकतो का याचा गुणाकार याच्यासोबत केला तर 1 अधिक साईनचा वर्ग ए आणि भागिले किती राहील इथं 4 गेले तर 2 राहतील कॉसचा वर्ग ए. समजलं इथपर्यंत. आणि वजा तिकडे किती राहिला हा याच्यासोबत गुणाकार केला तर इथं वजा पलीकडे राहिला 2 साईनचा वर्ग ए भागिले कॉसचा वर्ग ए. आपल्याला उत्तर किती आणायचंय आपल्याला उत्तर आणायचंय 1. आपलं उत्तर 1 आलं पाहिजे. जे दही केलं ते संपलं. आता काय करूया याला जरासं छोटं करूया. ओके छोटं केल्यानंतर काय या दोघांचा एक कॉमन बेस दिसतो एक कॉमन बेस घेऊ. कॉसचा वर्ग आहे कॉसचा वर्ग आहे तर एक कॉसचा वर्ग आहे घेऊन टाकू. वरती राहिला 1 अधिक साईनचा वर्ग ए वजा 2 साईनचा वर्ग ए. ओके मग आता पुढं काय होईल तर मला सांगा. ओके काय होईल दोघांचा बेस कॉमन आहे कॉसचा वर्ग आहे. ओके इथं काही प्रॉब्लेम नाही. हा 1 पण तसाच पण हा साईनचा वर्ग हा पण साईनचा वर्ग हा 1 आहे आणि हा 2 आहे. हा प्लस आहे हा मायनस आहे. प्लस आणि मायनस म्हणजे दोघांची चिन्ह वेगळे आहेत आणि दोघांचे चिन्ह वेगळे चिन्ह म्हणजे वजाबाकी होते. आता एकातून 2 जातो का नाही 2तून 1 गेलं तर 1 म्हणजे 1 साईनचा वर्ग ए. 2 साईन मधून 1 साईन गेला तर 1 साईन आणि हा मोठा म्हटल्यानंतर मायनस. काय अडचणीत पर्यंत. ओके बघून घ्या दोघातून 1 गेला तर 1 राहिला हा मायनस मोठा म्हटल्यानंतर मायनस दिला. पुढे गेलं तर काय आलं तर हा झाला बघा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 वजा साईनचा वर्ग आहे. तर मी आताही दिलेलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा असतो. इथं पण टाका 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा असतो. फक्त थिटाच्या प्लेसवरती ए दिलाय. इथं जम्बलिंग करू नका. ओके मी थिटा वापरतो पण लक्षात ठेवा इथं थिटाच्या प्लेसवरती ए दिलाय ए. मी थिटा जरी म्हणत असेल तरी इथं ए दिला तर ए लिहायचं. ओके म्हणताना फक्त तसं लक्षात ठेवायचं. 1 वजा साईनचा वर्ग आहे साईनचा वर्ग 1 वजा साईनचा वर्ग आहे तर कॉसचा वर्ग आहे आणि भागिले पण किती आहे कॉसचा वर्ग ए. तर इथं कॉसचा वर्ग आहे कॉसचा वर्ग 1 कट. याचं उत्तर आलंय किती उत्तर आलंय 1 आणि हीच तुमची कोणती बाजू आहे ही तुमची उजवी बाजू आहे. अशा प्रकारे हा प्रश्न इथे संपलेला आहे. हे सिद्ध झालेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय विद्यार्थी मित्रांनो. आता वळूया या सराव संचाच्या शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12. ओके आता हा जो 12 प्रश्न आहे हा जरा वेगळ्या प्रकारे आपल्याला प्रूफ करायचा आहे. इथं आपल्याला 9वीचा जो समान गुणोत्तराचा सिद्धांत आहे त्याचा उपयोग करायचा आहे. तो पण कसा बघा तर सगळ्यात पहिला आपल्याला कोणती बाजू दिली डावी. ओके कोणती बाजू डावी. डावी बाजू काय आहे टॅन थिटा भागिले सेक थिटा वजा 1. याला माना समीकरण पहिलं. काय अडचणीत पर्यंत काहीच नाही समीकरण पहिलं. आता हे कसं सोडवायला शिकवलं मी तुम्हाला. ओके मी तुम्हाला शिकवलं की जर खाली प्लस आणि मायनस मध्ये कुणी असेल तर सगळ्यात पहिलं जे आहे ते तर लिहायचंच टॅन थिटा भागिले सेक थिटा -1. मग गुणाकार घ्यायचा याचं ऑपोजिट साईन घ्यायचं. इथं मायनस आहे तर प्लस घ्यायचं. ओके आणि वरती खाली मल्टिप्लाय करून टाकायचं सेक थिटा +1. तर हा झाला बघा टॅनचा मल्टिप्लाय त्याच्यासोबत केलं तर हा झाला टॅन थिटा इंटू सेक थिटा +1 भागिले हा झाला ए मायनस बी ए प्लस बी. ए मायनस बी ए प्लस बी काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बी कोण आहे 1. ओके आता पुढे काय होईल बघा इज इक्वल्स टू टॅन थिटा गुणिले सेक थिटा +1 भागिले सेक स्क्वेअर थिटा -1 किती असतो तर लक्षात ठेवायचं दुसरी नित्य समानता आहे 1 अधिक टॅनचा वर्ग थिटा बरोबर सेकचा वर्ग थिटा. हा जर 1 मी पलीकडे पाठवला तर तो प्लसचा मायनस होईल म्हणजे सेकचा वर्ग थिटा -1 असतो टॅनचा वर्ग थिटा. म्हणजे याच्या प्लेसवरती मी ते टाकू शकतो टॅनचा वर्ग थिटा. इथं लिहू शकता सिन्स मध्ये सिन्स सेक स्क्वेअर थिटा -1 हा असतो टॅन
स्क्वेअर थिटा. ओके, आता पुढं काय होईल, तर इथं 2 टॅन आहे, इथं 1 टॅन आहे, टॅनला टॅन कट होईल, वरती राहिला सेक थिटा प्लस 1 आणि भागिले टॅन थिटा. हे झालं समीकरण नंबर 2. आपल्याला प्रूफ हे करायचं होतं, आपण समीकरण 2 पर्यंत जाऊन पोहोचलो. आता काय करायचंय, जे समीकरण 1 आहे आणि जे समीकरण 2 आहे त्या दोघांना मिळवून टाकायचं, ऍड करायचं. ओके, पहा आता समान, त्याला समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणतात. समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार हे दोघे सारखे आहेत ना, तर दोघांना मी ऍड करू शकतो, बरोबर का? समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. ओके, काय बरं समान गुणोत्तराचा सिद्धांत, तर याला याच्यामध्ये ऍड करायचं. ओके, चला करूया. म्हणून हा झाला टॅन मध्ये, टॅन थिटा मध्ये ऍड झाला, याच्यामध्ये हा ऍड करा, टॅन थिटा मध्ये ऍड झाला सेक थिटा प्लस 1 भागिले सेक थिटा मायनस 1, याच्यामध्ये ऍड झाला प्लस टॅन थिटा, हा प्लस आहे, बरोबर का? आपल्याला प्रूफ करायचे, टॅन पाहिजे, सेक पाहिजे, 1 पाहिजे. खाली 1 नंबरला टॅन पाहिजे, मग सेक पाहिजे, मग 1 पाहिजे. मग याला अरेंज करूया. ओके, वरती ॲज इट इज ठेवूया, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आणि खाली काय करू, 1 नंबरला टॅन घेऊ, 2 नंबरला सेक घेऊ. ओके, आणि फक्त -1 टाकू. हे आपल्याला प्रूफ करायचं होतं, हे सिद्ध झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे प्रश्न क्रमांक 12 देखील संपलेला आहे आणि सराव संच 6.1 देखील संपलेला आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.